हजर केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। ज्युपिटर रुग्णालयासमोरची ही दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरात पोहोचलेला आहे। महेश गायकवाड आणि राहुल यांना भेटण्याकरता त्यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटरच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले आहेत। खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा त्यांच्यासोबत त्यांच्याच गाडीतून उतरताना आपण पाहिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बसलेत, ते ज्युपिटर रुग्णालयासमोर उतरलेत, तब्येतीची विचारपूस करतील। अत्यंत गंभीर ही घटना आहे। काल दिवसभर घडलेल्या घडामोडींवर लक्ष ठेवून होते खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता रुग्णालयात पोहोचलेले आहेत। काही क्षणापूर्वी नरेश मस्के न्यूज 18 लोकमतशी बोलले होते। मुख्यमंत्री महेश गायकवाड आणि राहुल यांना भेटायला येतील असं सांगितलं जात होतं, मात्र त्याविषयीची अधिक माहिती, अधिकृत माहिती, ठाम माहिती समोर येत नव्हती। ज्युपिटर रुग्णालयात पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महेश गायकवाड आणि राहुल यांना भेटायला। उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनच्या आवारात महेश गायकवाड आणि राहुल यांच्यावर गोळीबार झाला। भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला। दोघंही खरं तर सत्तेत असलेले पक्ष आहेत, मात्र या प्रकरणामध्ये पक्षामध्ये येत नाही असं स्पष्ट केलं नरेश मस्के यांनी। राजकीय वाद किंवा वैयक्तिक वाद इतक्या विकोपाला जाऊ नये हे मात्र मी नक्की सांगेन असं शिंदे गटाकडून सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला आलेले आहेत महेश गायकवाड यांना। त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। ठाण्याचं हे ज्युपिटर हॉस्पिटल आहे। काल उल्हासनगरला प्रकार घडल्यानंतर रात्री लगेचच दोघांनाही ज्युपिटर रुग्णालयात आणले गेलं। पहाटे उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। सगळ्याच्या सगळ्या गोळ्या शरीरातून दोघांच्या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत। महेश गायकवाड याच्या शरीरात 6 गोळ्या लागल्या होत्या, त्या सगळ्या बाहेर काढण्यात आल्या आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत आत्ता। आणि राहुल यांच्या हाताला 2 गोळ्या लागल्याची माहिती मिळते, त्याही बाहेर काढण्यात आल्या शस्त्रक्रिया करून। एक छोटी शस्त्रक्रिया पुन्हा सकाळी राहुल यांच्यावर करावी लागली, ती कुठली ते अजून समोर आलेलं नाही। मात्र या दोघांच्या प्रकृतीविषयी विचारपूस करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आलेत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी बोलूया। अजित, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं सुवर्ण तर आताच थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत। महेश गायकवाड हा शिवसेना प्रमुख आहे, शिवसेना शहर प्रमुख आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण पाहिलं तर मला पाठवलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या आता पक्षाचे प्रमुख आहेत आणि म्हणून ते इथे पाहायला आलेले आहेत। जी घटना घडली त्याबाबत मुख्यमंत्री त्यांचं मत काय ते थोड्या वेळात स्पष्ट करतील, पण जर पूर्ण घटना आपण जर पाहिली त्यामध्ये अत्यंत धक्कादायक पद्धतीनं हा सगळा प्रकार घडलेला दिसतोय। ज्युपिटर रुग्णालयाबाहेरची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटायला आलेले आहेत महेश गायकवाड आणि राहुल यांना। आपण पुन्हा एकदा जाऊया कळवा पोलीस स्थानकाबाहेर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग उपस्थित आहेत। प्रशांत, मध्येच आपल्याला थांबावं लागलं कारण ज्युपिटर हॉस्पिटलच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि ते आता भेट घेतील महेश गायकवाड यांची। तुम्ही माहिती देत होतात की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या तिघांना आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। अर्थात मुख्यमंत्र्यांची हे निकटवर्ती असल्यामुळे मुख्यमंत्री पोहोचणार होतेच। न्यूज 18 लोकमत सकाळपासूनच या गोष्टीची पुष्टी करत होतं की मुख्यमंत्री भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी येणार आहे ज्युपिटर हॉस्पिटलला। कळवा पोलीस स्टेशन सुवर्ण आपण जर सांगत होतो की संदीपला विनंती करतो, संदीप आपण दाखवूया की कळवा पोलीस ठाण्याची जी 7 मजली इमारत आहे, या इमारतीमध्येच एका मजल्यावर एक व्हीसी कक्ष आहे आणि याच व्हीसी कक्षातनं जे तिघही आरोपी आहे गणपत गायकवाड, हर्षित केणे आणि संदीप सरवणकर यांची उल्हासनगर जेएमएफसी कोर्टामध्ये हजेरी केली जाणार आहे। या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे, आता आपण बघतोय की गेटवर सुद्धा पोलीस ठाण्याचं सर्वसामान्य कामकाज जरी सुरू असलं तरी येणार जाणाऱ्या प्रत्येकावर